सत्वशुद्धी सत्वशुद्धोद्वासु स्मृतिरमे सर्वग्रंथीना विप्रमुक्षः अर्थात यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो. शुद्ध आहार ग्रहण केल्याने मनुष्याचं जीवन शुद्ध होतं. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमध्ये असलेल्या त्या सूक्ष्म ऊतीचं शुद्धीकरण होतं आणि ज्यावेळी स्मृती शुद्ध होते त्यावेळी मनुष्य प्राणी मोक्ष प्राप्तीबद्दल विचार करू लागतो. आणि या सर्वांची परिणती काय असते तर 84 लक्ष पारतुर्म्या लागते हो आणि त्या परमेश्वराच्या लागते. आणि म्हणूनच अखंड मंडलाकार व्याप्तेन चराचरम् तत्पदं दशकं ज्ञानं तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. अखंड वत्वाप्रमाणे असणाऱ्या विश्व चराचराला आपल्या कातपद स्पर्शाने आपण टाकणाऱ्या हे जगजिता परमेश्वरा तुझ्या पूज्य आणि प्रवृत्ती चरणी उदयपूर नरेश राजा उदय भानू शतशः बदल करतो शतशः बदल करतो शतशः बदल करतो. धन्य धन्य ती मातृदेवता धन्य ते पितृदेवता ज्यांच्या कुलात आमचा जन्म झाला. 12 वर्षाचा प्रतिकाळ अगदी गुरु आश्रमही घालवला. 12 वर्षांतर पुनश्चागमन आमचा राष्ट्र वैश्वत झाला. पाहतो प्रकाळ नेत्र दीपक दीपमान सोळा पाहून नेत्र दीपक करून गेले आणि कावून आमच्या संवादासाठी प्रत्येक नागरिक तत्पर होता. सर्वांच्या मुखवटे जयघोष बाहेर पडला. कर्णांची तृषात उत्तराचा भाग आमच्या हत्याने निर्माण झाला. अगदी वंश परंपरेनुसार आम्हाला राज्याभिषेक झाला. आठवतोय तो दिवस ज्या दिवशी रात्री धरती आमच्या मस्तकी चर्चा झाला. अत्रांचे सणे मोतिकांच्या रांगोळ्या यज्ञ कुंडासमोर वेद होते ब्राह्मण वेदांचे पण करते अगदी मंत्रांच्या जयघोषात आम्ही या उदयपूर नगरीच्या राजसिंहासन आरूढ झालो. सप्त सिंधूंचे आमच्या मस्तकी होता राहो. आम्हाला राज्याभिषेक झाला. त्या दिनापासून लेखनी अंकुश लगामी राजकीयात येऊन ज्ञानाच्या यंडात येऊन दानाला दक्षिणापतीने प्रमाण आणण्याला शास्त्र तद्वत पराक्रमाला बाळगोचे ही राजकर्त्याने राजकर्ता ठेवते. कधी न्यायाच्या ठिकाणी नाही झाली पण त्याच वेळी पितृदेवतेच्या मुखावर शब्द बाहेर पडले की बाळ राजा असावं लागत नाही तर तो असावा लागतो. पितृदेवतेच्या मुखावर निघणारे शब्द अगदी आमच्या हाताच्या पुढाप्रमाणे आम्ही जपले. एवढंच नव्हे तर त्या शब्दाप्रमाणे आम्ही वर्तन ठेवायचं कर्तव्य केले. आणि म्हणूनच सारी जनता सुखा समाधानाने आवडते सुखा समाधान आवडते. पण बोलतात असं जरी असलं तरी सुद्धा या सर्वस्वाच्या मुळाशी मात्र करता करतोयच आम्ही निमित्ताच करून आहोत. आणि म्हणूनच तुझ्या चरणी आमची एक प्रार्थना आहे आणि ती कोणती असेल तर ज्या मानवतेच्या धर्माला माझी जनता वावरते आणि त्याच मानवतेच्या धर्माला यलोकी सुख आणि परलोकी कीर्ती व्हावी हीच तुझ्या चरणी सदैव प्रार्थना सदैव प्रार्थना सदैव प्रार्थना. मानव जगी